Hello everyone. Yesterday we learned about Gaussian pillbox. Today we learn about Laplace equation. काल आपण डिस्कस केला होता गॉसियन पिलबॉक्समध्ये. तर गॉसियन पिलबॉक्समध्ये आपण काय डिस्कस केलेला होता की आपण एक प्लेन ऑफ पेपर घेतला होता. त्या प्लेन ऑफ पेपरमध्ये आपण बघा ती प्लेन ऑफ पेपर एक सरफेस घेतला होता आणि त्या सरफेसमध्ये आपण जे चार्ज जे प्रोव्हाइड डिस्ट्रीब्यूट करत होतो ती कशी करत होतो इन्फानाइटमध्ये है ना. तर आपण कशी करत होतो इन्फानाइटमध्ये आणि कन्स्ट्रक्ट काय करत होतो गॉसियन सरफेस मीडियम फर्स्ट आणि मीडियम सेकंड है ना. त्याचे काही आपण इक्वेशनसुद्धा आपण बघितलेत गॉसियन पिलबॉक्सचे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत लॅप्लास इक्वेशन. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत लॅप्लास इक्वेशन. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. Laplace equation, the electrostatic problem involving conductor, all the charges is found either on the surface of the conductor in the form of fixed point charge. ओके, आपण आज काय डिस्कस करतोय लॅप्लास इक्वेशन डिस्कस करतोय. तर इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरमध्ये जितके पण ऑल कंडक्टर जे आहे ऑल कंडक्टरचे चार्जेस आहे ती कशी असते कंडक्टरमध्ये फिक्स्ड एका फिक्स पॉईंट चार्जेसमध्ये असते है ना. आपण आतापर्यंत जितके पण जसं आपण गॉस लॉ डिस्कस केला है ना आणि गॉस लॉ डिस्कस आपण तिथे पण काय कन्सिडर केला होता एका फिक्स पॉईंटमध्ये आपण चार्ज शिव कन्सिडर करत होतो आणि चार्जेस डिस्ट्रीब्यूट म्हणजे एका पर्टिक्युलर एका पॉईंटलाच आपण काय करत होतो चार्ज फिक्स करत होतो है ना गॉसियन पिलबॉक्समध्ये. म्हणजे इव्हन आतापर्यंत आपण जितके पण पॉईंट कन्सिडर केलेले आहेत जितके पण टॉपिक्स आपण डिस्कस केला तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टरमध्ये आपण जी चार्जेस जी होती जी चार्ज होती ही आपण कशी घेतलेली होती फिक्स पॉईंटमध्ये है ना. आपण म्हणतो आहे ना की सरफेस ऑफ द कंडक्टर इन द फॉर्म ऑफ फिक्स पॉईंट चार्जेस. इन दिस केस रो इज 0. या केसमध्ये आपण जी रो आहे ती रो म्हणजेच काय चार्ज डेन्सिटी है ना. तर ती कशी आहे 0 आहे. ॲट पॉईंट इन दिस स्पेस चार्जेस डेन्सिटी व्हॅनिशेस पॉइसन इक्वेशन रिड्यूसेस टू सिम्पल फॉर्म. ओके, आपण काय म्हणतोय की ह्या ज्या जे स्पेस चार्जेस डेन्सिटी आहे ती काय होत आहे व्हॅनिशेस होत आहे. पॉइसन इक्वेशन हे आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण नेक्स्ट आपण पॉइसन इक्वेशनवरच घेणार आहोत. तर बघा आपण काय म्हणतोय की जे स्पेस चार्ज डेन्सिटी आहे ती काय होत आहे व्हॅनिशेस होतोय म्हणजे रिड्यूस्ड होतोय पॉइसन इक्वेशनमध्ये. तर टू सिम्पल फॉर्म डेल स्क्वेअर इंटू साय इज इक्वल टू 0 विच इज लॅप्लास इक्वेशन. ओके, लॅप्लास इक्वेशन काय आहे डेल स्क्वेअर साय इज इक्वल टू 0 म्हणजे ही जी काय होते ते चार्ज डेन्सिटी काय होते व्हॅनिशेस होतोय आणि पॉइसन इक्वेशन काय होतोय रिड्यूस्ड होतोय. तर टू सिम्पल फॉर्म ऑफ द लॅप्लास इक्वेशन डेल स्क्वेअर इंटू साय इज इक्वल टू 0. तर हा इक्वेशन कशाचा आहे हा इक्वेशन इट इज अ लॅप्लास इक्वेशन. इफ psi is function of one variable only, Laplace equation reduces to an ordinary differential equation. ओके, साय काय आहे साय इज अ फंक्शन आहे आणि ती ही एक अशी फंक्शन आहे की ती काय होती आहे लॅप्लास इक्वेशनमध्ये व्हेरिएबल होती आहे आणि ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन ती लॅप्लास इक्वेशनमध्ये काय होत आहे ती रिड्यूस्ड होत आहे. कन्सिडर द केस वेअर साय इज. आता आपण काय कन्सिडर करतोय कारण की साय ही एक अशी फंक्शन आहे ती काय होती लॅप्लास इक्वेशनमध्ये व्हेरिएबल होती. त्याच्यामुळे आपण कन्सिडर काय करतोय साय करतोय. तर आपण काय म्हणतोय साय इज साय ऑफ एक्स अ फंक्शन ऑफ द सिंगल रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्स. ओके, आपण काय करतोय की कोऑर्डिनेट घेतोय रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्स कन्सिडर करतोय. तर याला आपण जर लॅप्लास इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण डी टू साय इज इक्वल्स टू डी स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर इंटू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0 का घेतोय कारण की आपल्याला माहीत आहे रो इज काय आहे 0 आहे. त्या लॅप्लास फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं असेल साय ऑफ फंक्शन्समध्ये तर आपण कसं लिहिणार डी स्क्वेअर इंटू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. and its solution is psi of x is equals to
ए एक्स प्लस बी है ना. म्हणजे आपण इक्वेशन की कारण की आपण बघा साय काय कन्सिडर करतोय, कारण की साय इज अ फंक्शन आहे आणि ती जी साय आहे तर साय ही काय आहे लॅपलास इक्वेशनमध्ये तीच काय होतीये व्हेरिएबल होती म्हणजे चेंजेस होतीये है ना. तर त्याच्यामुळे आपण साय घेतोय तर आपण साय ऑफ एक्स कन्सिडर केला. एक्स काय आहे कोऑर्डिनेट व्हेरिएबल कोऑर्डिनेट रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट्स एक्स आहे. तर आपण लॅपलास फॉर्ममध्ये आपण काय इक्वेशन आपण काय मिळालेलं होतं d2x d² x अपॉन डी काय म्हटलं होतं d² इंटू साय ऑफ dx² इज इक्वल टू 0 है ना. तर आता आपण एक सोल्युशन काय घेतोय साय ऑफ आर. मग साय ऑफ एक्स मग साय ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय आहे ए एक्स प्लस बी. द इक्वेशन फॉर स्ट्रेट लाईन है ना. म्हणजे ही जी इक्वेशन आहे ही इक्वेशन कशी, कारण की ए एक्स प्लस बी फॉर्म मिळतोय म्हणजे ही कशी मिळते तुम्हाला स्ट्रेट लाईन फॉर्ममध्ये मिळते. इट इज द जनरल सोल्युशन वेयर ए अँड बी आर कॉन्स्टंट है ना. म्हणजे ए आणि बी ही काय आहे कॉन्स्टंट आहे. chosen to fit the boundary condition in spherical coordinates where psi is function of psi of r, that is मग काय मिळेल आता आपण कशामध्ये करायचं आहे psi of r मध्ये. मग therefore psi is equals to psi of r. मग ही कोणती इक्वेशन झाली लॅपलास इक्वेशन झाली ना, कारण की आपण हे फर्स्ट स्लाइडमध्ये डिस्कस केलं आहे. तर ही कोणती केस झाली लॅपलास इक्वेशन झाली. Therefore 1/r² into d upon dr into in bracket r² into d psi by dr is equal to 0 है ना. आपण हे फॉर्म लिहू शकतो ना, कारण की आपण आता कशामध्ये लॅपलास इक्वेशन आपण काय म्हणतोय साय ऑफ आर म्हणजे म्हणू शकतो ना की 1/r² into d upon dr in bracket r² into d psi by dr is equal to काय असेल 0 असेल. and psi of r is equals to minus a upon r plus b is solution of this equation है ना. म्हणजेच या इक्वेशनला पुट करून आपल्याला काय मिळालेलं आहे psi of r is equals to ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला minus a upon r plus b. This is required equation of Laplace equations.